नमस्कार मंडळी, सुप्रियास होम किचनमध्ये आज तुम्ही सर्वांचं खूप स्वागत आहे. आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास स्पेशल घरी बनवलेली पावभाजीची रेसिपी. तर चला वेळ न वाया घालता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. इथं मी एक कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये जवळपास अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे. पाणी छानपैकी उकळलं की आपल्याला त्याची स्वच्छ धुतलेली बारीक किंवा मोठी चिरलेली पत्तागोबी घालायची आहे. इथं मी 8 ते 9 बटाटे घेतलेले आहेत, ते सुद्धा मी घातलेले आहेत. फ्लावर घेतलेला आहे, 4 ते 5 गाजर सुद्धा घेतलेले आहेत आणि 2 बीटरूट मी कट करून घेतलेले आहेत आणि पाव किलो हिरवे मटार घेतलेले आहेत. आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहे. आता छानपैकी हे मिक्स झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ सुद्धा घालायचं आहे आणि परत ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर पाणी घालून हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता की हे सगळे भाज्या किती छानपैकी मिक्स झालेले आहेत. इथं एक टिप सुद्धा मी देते की भाजी बारीक चिरायची काही गरज नाही आहे, मोठं चिरलं तरी चालेल का एकंदरीत आपल्याला हे स्मॅशच करायला लागतं. तर चला आता आपण कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्या काढून घेऊ. आता इथं मी एक मोठी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी बटरचं पीस घातलेलं आहे आणि 3 ते 4 पळी तेल घेतलेलं आहे. तेल छानपैकी गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये 4 मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत. आता कांदे आपल्याला छानपैकी परतून घ्यायचे आहे आणि कांदा सोनेरी कलर होईतोपर्यंत आपल्याला भाजून त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया, ज्याच्यामुळे कांदा छानपैकी लगेच भाजतो. आता मी इथं 4 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले घेतलेले आहेत. आता चला आपलं कांदा आणि टोमॅटो सुद्धा छानपैकी भाजलेलं आहे. इथं मी मोठा 1 चमचा आलं लसूणचं पेस्ट सुद्धा घातलेलं आहे आणि चवीपुरतं आपल्याला तिखट सुद्धा घालायचं आहे. जर तुम्हाला हे खूपच तिखट हवं तर तिखटाची मात्रा तुम्ही इथं वाढवू शकता. आता मी इथं थोडंसं गरम पाणी सुद्धा ॲड केलेलं आहे, ज्याच्यामुळे ही जी फोडणी आहे आणि हा जो मिक्सचर आहे तो खाली अजिबात करपू नये. आता स्मॅशरच्या मदतीनं आपल्याला हे सर्व काही जिन्नस व्यवस्थितपणे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली स्मॅशरनी मी हे सर्व काही जे जिन्नस घातलेलं आहे ते व्यवस्थितपणे बारीक करून घेत आहे. इथं पावभाजीमध्ये आपण कांदा आणि टोमॅटो जास्तच वापरतो आणि काही जणांना हे अजिबात आवडत नाही. त्याच्यासाठी स्मॅशरनं जर आपण हे बारीक करून घेतलं तर हे खाताना अजिबात कळतसुद्धा नाही. भाज्या थंड झाले की स्मॅशरनं आपल्याला ते बारीक करून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता की मी भाज्या ऑलरेडी स्मॅशरनं बारीक करून घेतलेलं आहे. आता हे सर्व काही आपल्याला दिलेल्या फोडणीमध्ये मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकताय आपण इथं बीटचं यूज केल्यामुळे ह्या भाजीचा जो टेक्स्चर आहे किती छान खिळून आलेला आहे आणि सेम बीटचा जो कलर आहे तोच आपल्या पावभाजीला सुद्धा येतो. इथं आपल्याला ॲडिशनल कुठलाही कलर यूज करायची काही गरज नाही आहे. विदाऊट केमिकल आपण ही होममेड पावभाजी तयार केलेली आहे. आता हे सर्व काही जे जिन्नस आहे आपण छानपैकी मिक्स करून घेऊया आणि छानपैकी उकळी यायला देऊया. इथं मी एव्हरेस्टचा पावभाजी मसालासुद्धा यूज करत आहे. जवळपास 2 मोठे चमचे पावभाजीचा मसालासुद्धा मी इथं ॲड केलेला आहे. आता हे सर्व काही आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता जी भाजी आपली आहे ती छानपैकी शिजलेली सुद्धा आहे आणि छानपैकी त्याला सर्व काही जे इन्ग्रेडियंट्स आपण ॲड केले ते सुद्धा मिक्स झालेलं आहे. पावभाजी शिजवताना आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे, ज्याच्यामुळे लवकरात लवकर आपली भाजी शिजून येईल. आता मी इथं गरम पाणीसुद्धा ॲड करत आहे, ज्याच्यामुळे ह्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती थोडीफार पातळ होते. आता जे भाजी आपण उकळलेलं होतं आणि ते पाणी जे शिल्लक होतं ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये ॲड करत आहे, ज्याच्यामुळे ह्याचा फ्लेवर आणि जास्तच छान येतो. आता तुम्ही बघू शकताय ही पावभाजीची जी भाजी आहे तिची कन्सिस्टन्सी किती छान आलेली आहे. आता ही छानपैकी आपली जी भाजी आहे
तयार होत आहे. ज्या मुलांना भाज्या खायला अजिबात आवडत नाहीत त्या मुलांना जर तुम्ही अशा प्रकारे ही मिक्स व्हेजिटेबल्सची पावभाजी करून दिला तर ते नक्कीच आवडीनं खाणार. इथं आपली पावभाजी ॲट लास्ट रेडी झालेली आहे. आता मी इथं वरनं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हिला गार्निश केलं आहे. आता आपण एका पॅन बटर घेत आहोत. मी इथं बटर ऑलरेडी जे आहे वितळून घेतलेलं आहे, ज्याच्यामुळे ह्या पावना बटर छानपैकी चारी बाजूनी लागतं. फायनली आपली पावभाजी रेडी टू सर्व आहे. तुम्ही बघू शकताय की ही किती छान आणि डिलिशियस सुद्धा झालेली आहे. आपण या भाजीला बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेलं कांदा आणि जे बारीक शेव आहे त्याच्याबरोबर आणि लिंबू बरोबर सर्व करूया. तर चला आता हीच भाजी वापरून आपण आणखी एक वेगळ्या प्रकारची चीज पावभाजी कशी तयार करूया हे मी तुम्हाला आता दाखवून देते. हे जे प्रकार आहे पावभाजीचं जिथं आपण चीजसुद्धा वापरलेली आहे हे खूपच टेस्टी लागते आणि मुलांना तर हे नक्कीच आवडणार. तर व्हिडिओला अजिबात स्किप करायला जाऊ नका आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तर चला इथं मी एक पॅन घेतलेला आहे. पॅन छानपैकी गरम झालं की इथं आपल्याला कडलेलं जे बटर आहे ते स्प्रेड करायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पाव छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. हे पाव आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थितपणे दाबून भाजून घ्यायचे, ज्याच्यामुळे ह्या पावमधून जो बटरचा फ्लेवर आहे तो खूपच छान येतो. आता वन बाय वन आपण हे जे पाव आहेत ते छानपैकी भाजून घेऊया. इथं आपले पावसुद्धा आता भाजून झालेले आहेत. आता पुढची प्रोसिजर आपल्याला करायची आहे. आता सेम पॅनवरती आपण जी भाजी केलेली आहे ती घ्यायची आहे आणि ती छानपैकी आपल्याला परतून घ्यायची आहे. भाजी छानपैकी गरम झाली की आपल्याला जे भाजलेले पाव आहेत ते त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि प्रेस करायचं आहे, ज्याच्यामुळे ते जी भाजी आहे ते पावमध्ये छानपैकी आतपर्यंत जाईल. आता हे आपले जे पाव आहेत ते विथ पावभाजी तयार आहेत. आता आपण वरून जे चीज आहे ते ग्रेट करत आहोत आणि आपण याला बारीक कोथिंबीर घालून गार्निश केलं आहे. आता जो ह्याचा टेस्ट आहे तो खूपच छान आणि डिलिशियस लागतं. तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे ही जी पावभाजीची रेसिपी प्लस जे चीज पावभाजीची रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमधनं सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.